बाप्पा आज बाप्पा आज रोज 4 तास चौकशी झाली. काय पहिली प्रतिक्रिया होती? सत्य परेशान करताय, पराजित नाही. त्यामुळं ही चौकशीचा भाग आहे. चौकशीला पूर्ण सामोरं जाणार मी सांगितलं आणि मी त्याला चौकशीला पाठवलं आणि पोलिसला जे लागेल त्या बाबतीत मदत करायला मी तयार आहे. काल SIT पूर्ण दिवसभर रात्रभर माझ्या घरी होती. ही रात्री सकाळी पर्यंत SITची सर्व टीम माझ्या घरी होती. आता हे ठीक आहे, पण मला त्या गोष्टीतून एकच सांगायचंय की ही जी मला या चौकशीनं जावं लागतंय, माझ्या कुटुंबाला जावं लागतंय, चौकशीचा भाग आहे. आम्ही तिथून जातो, त्याच्यात काही विषय नाही. हा नियम आता जिल्ह्यात दुसऱ्या बी पुढाऱ्याच्या घरी लागू झाला तो वाईट वाटत आहे का? कारण आता सुरुवात झाली. त्याच्यामुळं ते चुकीची प्रथा आहे. असं झालं तर रोज पुढाऱ्यावर एक कुणावर तरी केस होईल. तर ठीक आहे, चौकशीतून आणखी काय निष्पन्न होणार आहे, काय चौकशी करण्यात करायची करू दे. चौकशी जे पुढे येईल त्याला आम्ही समोर जाऊ. आणखी चौकशीला कुठे वेळ येईल त्यावेळेस करू. आजच्या सध्या एवढ्या कमी वयामध्ये त्याला पोलीस स्टेशनला जाऊन 4 तास जॉब द्यावा लागला. तिथे कुठेही ते पोलीस स्टेशन, पोलीस शेताविषयी कुठे अर्थही माहीत नसेल, एवढ्या गोष्टीतून या एवढ्या कमी वयात ते करावं लागलं, त्या प्रक्रियेत जावं लागलं. तर वडील म्हणून मी कमी पडलो असं म्हणायला हरकत नाही. पण ठीक आहे, लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती वडिलापेक्षा जास्त की लोकांना सत्य काय ते कळायला पाहिजे. म्हणून मी त्याला जाण्यास सांगितलं आणि ते 2 मिनिटात राजी झाला, तो गेलाय. आणि चौकशी समोर होते, काय चौकशी झालं मी त्याला काही विचारलंही नाही. आणि तो माझा पारखी नाही. काय विचारलं असेल पोलिसनी, त्यांनी काय उत्तरं दिली असतील तर त्या दोघांचा एकमेकाचा जॉब आहे, त्याच्यात मी काही बोलणार नाही. चौकशीचा भाग जे असेल ते त्यांनी पूर्ण करावा. मात्र आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की काल सुद्धा SIT